हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झालेली आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की अस्तर कमी पडला होता. अस्तरवाल्याकडून अस्तर मागवलेला आहे, पण बिचाराने ॲड्रेस चुकीचा टाकला आहे. पहिलाच ॲड्रेस टाकला आहे. हा ॲड्रेस मी दिला होता तरी त्यांनी पहिलाच ॲड्रेस टाकला आणि आता पार्सलवाला मला तिकडनं फोन करतोय तिकडं न्यायला. आता त्याचं वजन काही कमी आहे का? मी कुठं जाणार पावसात, म्हणून मी काही गेली नाही आणि त्याच्यामुळे माझी अस्तरची धावपळ सुरू आहे. आणि रात्री साहेब येताना घेऊन आले, लेट आले पण आणला त्यांनी. 9:30 वाजता आणला अस्तर, पण पूर्णपणे अस्तरचा कलरच वेगळा होता. तर ड्रेसमध्ये पण तुम्हाला दिसत असेल पर्पल आणला त्यांनी, पण थोडासा फेंट पर्पल, वेगळाच पर्पल आणला होता. पण आता माझ्याकडे ऑप्शन नव्हता. त्या ताईंचा एक ड्रेस रेडी झाला होता. एका ड्रेससाठीच फक्त घेरलाच अस्तर कमी पडत होतं, तर मी दिला. कारण 29 जूनला त्यांचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे मग पोचला पण पाहिजे. मुंबईला शक्यतो 3 दिवसामध्ये पार्सल पोचतं मुंबईला, पण तरीही 4-5 दिवस आधी पाठवणं म्हणजे काम आहे. पोचलं पाहिजे ह्या हिशोबाने. तर म्हणतात ना, घाई घाई अति घाई ना संकटात नाही, तसं होतं बरं का. घाईघाईमध्ये ड्रेस पूर्ण रेडी केला आणि ड्रेस नंतर बघते तर लेसच लावली नाही. परत कमरेमध्ये ड्रेस ओपन केला आणि परत आता मी इथं लेस लावून घेते. जी मधली लेस आहे ना ती विदाऊट लेस. मग ते एका बहिणींचे दोघींचे आहे, त्यामुळे म्हणून एकीला लेस द्या, एकीचा आधीच कंप्लीट झालेला होता, आता एकीचाच बाकी राहिला होता. किती पण अस्तर घ्या कमीच पडतो. मी किती अस्तर घेते माहिती आहे? डायरेक्ट 40 मीटर. म्हणजे आता जे काही अस्तर येणार आहे ना ते पण माझं 100 मीटर क्रेप आणि 100 मीटर कॉटन, असं 200 मीटरचाच गड्डी येणार आहे. पण आता कधी येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपलं आता चालवायचं कसं तरी. तर बघा, तर रेडी ड्रेसवरती मी तर लेस लावून घेते, कारण की आता मला ऑप्शन नव्हता दुसरा. वरतून चिटकवणं होतं, पण म्हटलं आता एकीच्याला शिलाई करून लावली आणि एकीच्याला चिटकवायचं ते बरोबर नाही. नाहीतर मी भरपूर म्हणजे बो असेल किंवा वरून जी लेस लावायची असेल ती मी शक्यतो ना ग्ल्यूचा वापर करूनच मग चिटकवते मी तसं. तर आता ना मी निघाले रुद्राचा फोटो काढायला, पासपोर्ट साईज फोटो काढायचे आहेत. ह्याच्या पप्पाच्या भरोशावर बसतो आम्ही आणि ते म्हटले आज काढून घे, कारण 4-5 दिवस सुट्टी होती. बोर्डची एक्झाम चालू होती 12वीची, त्याच्यामुळे आज काढू उद्या काढू चाललं होतं. पण आता उद्या तर पुन्हा स्कूलमध्ये जायचं आहे. टीचरनं ऑलरेडी कंप्लेंट केली की डायरी नाही जमा केली वगैरे, म्हणून डायरी जमा करायची आणि डायरीत फोटो चिटकवायचा आहे. आणि आता निघालो आहे आणि तिथून बघू अजून अस्तर पण घ्यायला जायचं आहे. तर सगळंच काम मी एकदम करून येणार. आणि इतका चिक्कल बापरे, रुद्राचे 2 वेळा पाय धुतले येत आहे. तर म्हणतो मम्मा किती किचकट आहे. रोडचं काम चालू ना, त्यामुळं मातीमुळं जास्त चिक्कल आहे. तर आज ट्रॉफिक नाही आहे. आम्ही आज पुढे लागलो, मागं नाही आहे, पुढे लागले. हा ना. तर आताच मी आले तिकडनं. दूध तापवत होती. 11-11:30 दूध आलं जायच्या वेळेस. दूधवाला 11:30-12 येतो. नाही बघा, मम्मा करायचं ना, सांडलं सगळं दूध. आणती कपडा निकडं पाठीमागचा. आधीच तर दूध पुरत नाहीये मला, काय झालंय काय माहिती. 1 लिटर घेऊन दूध पुरत नाही. आता 1.25 लिटर नाही तर 1.5 लिटर घ्या. हा इथं कपडा रुद्रा, या घरात बघ कपडा. दूध पुरत नाहीये. 1 लिटर घेतो तरी एवढा 1 लिटर असेल वाटते, पण पुरत का नाही काय माहिती. दूधच आधी माझं शिल्लक राहायचं दूध, साईला वगैरे काढायची मी. आता नाही, माझं राहतच नाहीये. ह्याला पार्सल आले ना, म्हणून आम्ही तिकडनं आलो दोघं जण. आता अस्तर पण मी थोडासा घेऊन आले, तरी थोडासा म्हणजे तरी खूप आणला मी. 16 मीटर अस्तर घेऊन आली. गड्डी होती 16ची. तर दूध ठेवले तापायला, कारण दूध ना नाचते लगेच. थोडंसं नाही तापा. आता काय माहिती, दुपार झाली, 2:30 वाजत आले, 2:30-3 वाजलेत. आता तापू नाचू नये, नाही तर आधीच दूध पुरत नाही. त्यात नाचलं बिसलं तर अजून प्रॉब्लेम व्हायचा. रुद्रेला पण मी देते ना प्यायला, आणि मी पण शेक पिते, त्याच्यामुळे दही वगैरे एवढं जास्त नाही लावत. थोडंसं इतकुसच लावते मी दही, ते पण तसंच पडून जातं. दुसऱ्या दिवशी कोणी खाल्लं तर टाकून देऊ त्याच्यात विरजण. मी तर विरजण मोड वाटत नाही, मोडलं ना परत विरजण येत नाही आपल्याकडे, असं होते. तर आता मी हे दूध तापते तर वरनं टेबल आलाय पार्सलचं, तर ते ओपन करूया, बघत कसं आले. चला. कुठं आहे रे? नाही आवडतंय तुला तर हा मागचा दरवाजा आहे. मागच्या दरवाजाकडेच ठेवलंय त्यांनी, मी नव्हती, पण मी ठेवा म्हटलं घरीच. चल आता घेऊन जाऊया. चल. तर रुद्र उचलतोय. चल.
उचलणार नाही मी असंच. एक मोर 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 तिथं येईलच आता. काय तिकडे आहे तुला दिसतोय का? चला टेबल घेऊन मस्त फ्रेश आहे बरं का इथं, म्हणजे मस्त वाटतं ना. तू केवढा पिसारा फुलवला तिकडे बघ, तिकडे पुढे ते बघ ते बघ. दिसला? सकाळी पण फुलवला होता. आता त्यांना माहित नाहीये की आपण बघतोय म्हणून तो डान्स करतोय, नाचतोय माहितीये. आणि आता बघ आपल्याला माहित झालं ना लगेच मिटकावेल. टेरेसवर मोस्ट ऑफ जास्तीत जास्त. कसलं छान वाटतंय पिसारा. वाव. आणि मला जेवढी पाहिजे होती ना तेवढी ह्याची उंची आहे. आणि खूप असा रुंदीला म्हणजे खूप मोठा आहे. मला चाललं होतं कपाटाच्या फळीचं, पण कपाटाची फळी लहान आहे, नाजूक आहे. ओव्हरलॉकची मशीन घेतली ना तर मी कपाटाच्या फळीचा टेबल तयार करेन. पण ह्याला आता खूप मजबूत आहे. कटिंगसाठी पण एकदम मस्त आहे. इस्त्रीसाठी तर एकदम ओके आहे, कारण ह्याची जी ही खूप मोठा आहे. माझी जी टेबलची मशीन आहे ना, मशीनचा टेबल आहे ना त्याच्यापेक्षाही हा टेबल भरपूर मोठा, असा लांबीलाही रुंदीलाही खूप मोठा आहे. ह्याच्यावर त्याला पसरवून इस्त्री पण करता येईल. आणि आता मी बघते ह्याच्यावर मशीन ठेवून ती बरोबर होत आहे का. तर हा वाला भरपूर मोठा म्हणजे जास्तच उंच वाटतो टेबल. तर आता रुद्राच्या पप्पाची माहित नाही ह्याच्यावरती रिॲक्शन कशी असेल, पण बजेटमध्ये म्हटल्यानंतर चांगलंच आहे. तसंही कसं आहे ना, शिफ्टिंगमध्ये इतक्या वस्तू खराब होतात ना, घासतात हे ते, त्याच्यामुळे ठीक आहे मला वाटतंय फोल्डेबल आहे. जास्त मला 1600 की 1400 असंच काहीतरी भेटला आहे हा. आणि मला वाटतं त्याच्या तुलनेत चांगला आहे, कारण की हा लाकूड आहे ना, लाकूड मजबूत लाकूड आहे हे. फक्त खालचं जे हे पण आहे लोखंडाचं आहे, पण थोडंसं हे वाटतंय जसं जास्त स्ट्रॉंग वाटत नाही. पण मशीनचे वजन घेऊन अजून भरपूर वजन याच्यावरती ठेवू शकतो, इतका मोठा आहे असं मला तर वाटतंय. हा वाला आहे ना, हा माझ्या कपाटातला ह्याचा होता हा वाला, हे वाला. पण ही फळी छोटी आहे, याच्यावरती इस्त्री धड करता येत नाही बरोबर, आणि कटिंगही नीट करता आली नसती, नाहीतर हे झालं असतं मजबूत बरोबर हे वाला. हा वजन तर मी पण त्याच्यावरती बसू शकेल, असं काही नाही की तुटणार आहे, मजबूत वगैरे आहे असं काही नाही. मोठा पण आहे, आसरून पसरून असं मोठं कपडे कटिंग करता येतील, इस्त्री करता येईल एवढा मोठा असा भरपूर आहे. हा तसं जर काय चढायचं, त्याच्या पायाचा थोडासा भरोसा नाहीये, बाकीचं तर लाकूड तर ठीकच आहे. बघूया आता ह्याच्या पप्पाची काय रिॲक्शन आहे टेबलवरती. मला तर ठेवून घ्यायचं, आता यांचं माहित नाही, माझ्यापेक्षा जास्त यांच्याच हातात असतं की ते ठेवायचं की नाही, मागवायचं फक्त माझ्या हातात असतं. तर मस्त वाटतं मला, माझं तर म्हणणं आहे ठेवून घेऊ. तसंही उगाच 3000च्या खाली टेबल येत नाही, चांगला जर घ्यायचा म्हणलं ना स्ट्रॉंग 2500-3000 असाच असतो. असा इतका तरी एवढा कमीला नाहीत. मग मला बसलाय ते बरोबर असं मला वाटते की बरोबर पण तेवढ्या बजेटमध्ये चांगला आहे टेबल. तर बघूया आता, ठेवूनच घेईल मी भांडून की जरी नको म्हटले ना तरी पण ठेवून घेईल. तर ही कसं हे थोडंसं मजबूत आहे लाकूड. हा टेबल ह्याचा मला ही फक्त जी फळी एक नाही वरची फळी, ही फळीच फक्त आम्हाला वाटतंय मला 2500ला भेटली होती वरची फळी. म्हणजे टेबल बहुतेक 2500चाच होता हा, पण कसं थोडं स्ट्रॉंग राहते. पण हे कसं फोल्डेबल आहे, आपलं फोल्ड केलं की कुठेही कोणत्या पण कोपऱ्यात पटकन घुसवा, त्यासाठी तरी बरं आहे. तर बघूया आता. टेबल लावला आणि जे मी कटिंगला बसले होते ना, मला वाटतं किती 2.5 ते 3 तास माझं झालं कटिंग सुरू आहे. 12 ड्रेस माझे कटिंग झाले असतील आता.
मोजले नाही पण आसपास असतील 10 ते 12 ड्रेस कटिंग झालेत. तर कटिंग आता संपूर्ण माझं सगळं झालं. आता हे उद्या शिवायचे सगळे ड्रेस एकाच दिवसात मी उद्या रेडी करणार. झालं ना काम कंप्लीट. मला स्वतःसाठी शिवायचे आहेत ड्रेस, खूप सारे शिवायचे आहेत. कॉर्डसेट शिवायचा आहे, म्हणजे खूपच ड्रेस शिवायचे आहेत. तर मी एक दिवस माझ्या स्वतःसाठी देणार आहे आणि एक दिवस जे काही कपडे शिल्लक राहिलेत ना त्याच्या सगळ्यांच्या छोट्या छोट्याशा फ्रॉक शिवून टाकणार आहे. विकल्या नाही विकल्या तर मग असं बाहेर जे आपले गरीब लोक असतात ना त्यांना देऊन टाकणार आहे. पण कपडा उगाचच घरात ठेवायचा मला नाही बरोबर वाटत. द्यायला काही ना तेवढंच पुण्य लागेल. त्याच्यामुळे म्हटलं आता शिवून ठेवूया. आणि शिवून ठेवलं ना की विकल्या नाही विकल्या तरी आपल्याला देऊन टाकायचे, ह्या हिशोबावर माझं चाललंय. पूर्ण एक दिवस मी देणार आहे. ते जे शिल्लक कपडे आहेत ना, एखाद्याचा कुठं अर्धा मीटर शिल्लक राहिला आहे, एखाद्याचा 1 मीटर कपडा शिल्लक राहिला आहे, त्याच्यात मी माझ्या स्वतःसाठी कुर्ती शिवू शकते. पण किती शिवणार माझ्यासाठी तरी, कारण खूप जास्त कपडा आहे. मी दाखवेन तुम्हाला नंतर. तर कालच्या व्हिडिओवरती ना मला बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या की सासूबाईंना घेऊन येत जा. तर माझी आई ना लगेच यायला तयार होते, पण तिच्या मागं जर्शा वगैरे असतात आणि गावाकडे माझे वडील वगैरे, त्याच्यामुळे तिला तरी शेती कोण करणार. माझा भाऊ पण नसतो, तो मुंबईला असतो, तर तुम्हाला माहीतच आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या सासूबाईंचा, तर त्या म्हणतात नको ग बाई मी तुझ्या हात जोडते. तर त्यांना कसं होतं ना, आपल्याला ठीक आहे सिटीमध्ये, त्यांना असं सिटीमध्ये नको वाटतं. खूप जास्त असं वाटतं मी काय करणार दिवसभर बसून. मला त्यांना कसं बोलायची सवय झालेली असती. बायका आपलं घरी कोणी ना कोणी सारखं येतच राहतं, नाहीतर शेजारी पाजार. गावाकडे म्हटलं कसं मोकळं वातावरण, आणि त्यांना तर तसं वाटतंय. त्यांना वाटतं इथं आलं की मग आतल्यात बसून राहावं लागेल. तरी पण मी म्हणते तुम्ही आठवडाभर या, तुम्हाला कसं वाटतंय बघा, आणि चांगलं वाटलं तर राहा. आता असं म्हणते. प्रत्येक उन्हाळ्यात म्हणतात नाही ह्या उन्हाळ्यात येतो त्या उन्हाळ्यात होतो, आणि येतच नाहीत त्या. तर ठीक आहे चला. आता बघा माझे सगळे ड्रेस इथं कटिंग करून झाले आणि आता मी साफसफाई करून घेते. म्हणजे झाडूच फक्त मारायचा आहे. पोछा वगैरे मी सकाळीच मारला होता. पटपट मारून घेत असते मी पोछा वगैरे. आणि बाहेरचं पण सकाळी मी धुतलं होतं, कारण खूप चिक्कल होतोय त्याच्यामुळे. त्याच्यानंतर दुसरी कमेंट आली होती की बिचारा नवरा, त्याला टिफिनविषयी. तर असं काही नाही की मी टिफिन देत नाही. मी आता कंपनीत नसतं जेवण तर दिलंच असतं. की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाहेर खात असेल, तर त्यांच्या कंपनीला फ्रीमध्ये जेवण असतं. आणि आपल्या घरी असतं ना तसं नाही, तर त्याच्यापेक्षा कितीतरी छान जेवण असतं. मला रोज आले की सांगतात आज शेवभाजी होती, आज मटकीची उसळ होती, हे होतं ते होतं. आणि ऑप्शनल खूप असतात, म्हणजे ऑप्शन त्यांच्यात 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, आणि तेही ताजं बनवलेलं जातं. आणि चपाती आपली साधी जशी तेल लावून केलेली चपाती राहते ना आपली, तशी चपाती राहते त्यांची. सोबत वरण भात, तोंडी लावाय पापड लोणचं हेन 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण राहतं ना तसं जेवण त्यांच्या कंपनीमध्ये राहतं. आणि एकदम घरगुती टाईपच करतात ते, जास्त ऑइली वगैरे असं काही नसतं. मला उलटं सांगतात की संध्याकाळी आलो ना, मला म्हणतात अगं खिचडीच कर, मी दुपारी भरपूर पोट भरून खाल्लंय, त्यामुळे मला आता जागा नाही ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की ते खिचडी केली ना तरी पण चालतं, कारण एवढं चांगलं जेवण भेटतंय कंपनीत, तर मग कोण कशाला घरचं खाईल. उलटं मीच त्यांना म्हणत असते तुम्हाला इतकं छान जेवण भेटतंय, उलटं मला घरीच खायचं, म्हणजे स्वतः केलं तरच खायला भेटतंय असं तसं. तर असं नाही, आता कंपनीत नसतं जेवण भेटलं तर मी स्वतः दिलाच असता डब्बा, असं नाही की दिला नसता. भले माझं काम मी थोडं थांबवलं असतं, पण टिफिन तर दिलाच असता. आम्ही ज्यावेळेस बडोद्याच्या कंपनीत राहायचो ना, तर तिथं एका प्लेटला मला वाटतंय काहीतरी 25 की 30 रुपये घ्यायचे कंपनी. आता ह्या कंपनीत कसं फ्री आहे तसं तिथे नव्हतं, तिथं पे करावं लागायचं. तर आणि जेवण पण चांगलं नसायचं. तसल्या रोट्या द्यायचे पांढऱ्या सफेद, मग त्यांना ॲसिडिटी व्हायचं. तर त्यावेळेस मी द्यायचे टिफिन. असं नाही, कसं आहे जेवण कंपनीत कसं भेटतं ना त्याच्यावरती डिपेंड असतं की टिफिन द्यायचं की नाही. त्याच्यामुळे उगाच गैरसमज वगैरे करून जाऊ नका. तर रुद्राचा इथं चहा दिला. रुद्राला फक्त मी ना जे शिल्लक आपली चहा पावडर राहते ना चहा ओतून, त्याच्यामध्ये फक्त पांढरं दूध म्हणजे दूध टाकायचं आणि त्याला थोडासा कलर आणायचं आणि द्यायचं. आता हे जवळजवळ तो म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्षाचा होता ना तेव्हापासून हेच चालू आहे कंटिन्यू. मी असंच करते. आणि मी थोडासा चहा पिते. थोडा जर चहा नाही पिलं ना माझं डोकं जड होतं, कारण दुपारचं झोपत नाही. मग खूप जास्त असं कंटाळा थकवा वाटतो, मग स्वयंपाकच करू वाटत नाही, वाटतं लोळत बसावं नुसतं. त्याच्यामुळे थोडा का होईना अगदी 4 घोट का असेना पण चहा पिते. आणि माझा इथं स्वस्तातला ड्रेसिंग टेबल तयार झाला आहे बघा. स्टूल होता त्याच्यावरती मी तो कवर एक्स्ट्राचा होता ना तो टिपॉयझर टाकला आणि त्याच्यावरती माझं छोट्या छोट्या वस्तू ठेवून दिल्यात. ठीक आहे. माझं ना मला खूप म्हणजे छोटी स्वप्न आहेत बरं का, की असंच ड्रेसिंग टेबल घ्या, हे घ्या, ते घ्या, माझं असं फर्निचर असेल, माझं तसं असेल, म्हणजे खूपच स्वप्न आहेत माझी. तर इतकी स्वप्न आहेत ना,
ते आले की नाही घरी, मी त्यांना म्हणते तुम्ही इतकं रिलॅक्स कसं काय राहू शकता. मला तर सारखं फ्युचरचं पडलेलं असतं की बाबा पुढे कसं होईल आणि आपलं कधी होणार, आपण कधी सेटल होणार. आणि त्यांना बिलकुल टेन्शन नसतं, निवांत खाणं पिणं आणि झोपणं. खरंच बायका ना, म्हणजे बायकाच असतात, किती विचार करतात बायका की कसं होईल कसं काय नाही. मला तर इतकं टेन्शन येत राहतं ना. ठीक आहे, तर बघा आता छोटासाच इथं मी करून टाकला ड्रेसिंग टेबल. त्यांना सांगितलं इथं जो हँगर आहे ना, त्या हँगरला अजिबात कपडे अडकवायचे नाही, माझं सामान खाली पडेल. एक जरी बॉटल पडली ना तर बघा, असं मी त्यांना ना बजावून दिलं आहे. थोडंसं मी डेकोरेशनचं घेणार आहे, थोडंसं हँगिंगचं, जेणेकरून वरती असं हँग केलं ना मस्त अजून लूक येतो. तर हे बघा, असं एवढ्याच वस्तू आहेत माझ्याकडे मेकअपच्या, जे काय माझं रुद्राचं तिघांचं आमचं मिक्स आहे. तर मी सकाळी हे वाले फोटो काढून आणले. त्यांचे फोटो तर ना, हे मला वाटतंय ना काकाच्या बड्डेचे आहेत का काकीच्या बड्डेला मी काढला होता फोटो मोबाईलमध्ये. त्या मोबाईलमधल्या बड्डेच्या फोटोवरून मी हे त्यांचे फोटो काढलेत, कारण की तिघांचे पण चिटकवायचे होते. आणि रुद्राचं मग डायरेक्ट युनिफॉर्मवरचे मग फोटोज घेऊन आले, कारण त्याला युनिफॉर्मवरचे पाहिजे होते. आणि त्याच्यानंतर आता आमच्यात आहे कारल्याची भाजी. ती किती महिन्यानंतर आज मी करते. खात नाहीत आणि मी जबरदस्ती करून घालत असते. माझी भाजी शिजेपर्यंत ते आले होते, तर त्यांनी हे डाळिंब सोलून ठेवलं. आता 2 दिवस रुद्राचं टेन्शन नाही, त्याचं तो घेतो आणि खातो. मला सोलायचा इतका कंटाळा येतो, कारण मी थकूनच तेवढी जाते. आणि परत माझ्याकडून अपेक्षा म्हणजे ठेवूच नका. मी म्हणते तुमचं तुम्ही सोला, कारण सोलून ठेवलं तर रुद्र खातो, नाही तर मग ती खराब होऊन जातं ठेवून ठेवून. तर त्याच्यानंतर आता जेवण वगैरे झालं होतं, तर मी शिजवूनच कारल्याची भाजी करते आणि खूप मस्त लागते. मला ना प्रचंड आवडते कारल्याची भाजी. बऱ्याच जणांना नाही आवडत, पण मला खूपच आवडते. कडू, आणि जेवढी जास्त कडू असेल ना तेवढी मला अजून जास्त आवडते. ते पण नाही खात, पण मी जबरदस्ती चारते कधी कधी, महिन्यातून 2 महिन्यातून, कारण खाल्लं गेलं पाहिजे कारलंसुद्धा. नाही खाल्लं ना मग माझं भांडणं सुरू होतात. जे केलं ना ते खायचं, नाही तर करून खायचं. म्हणजे मग असं थोडंसं ओरडलं तरच खाणार, नाहीतर मग डबल ऑप्शनलला दुसरी भाजी बनवा वगैरे. तर आता छान फ्रेश झाली. आता भांडी वगैरे सगळं धुतलेलं होतं, म्हटलं आता चेहऱ्याचं थोडंसं करावं. तर रोज संध्याकाळी मी आता ना थोडासा मसाज करते ह्याने, सिरमचं कसं आहे ना, थोडंसं घ्यायचं आणि पूर्ण आपल्या स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब होत नाही ना ते क्रीम, तोपर्यंत मग आपण ते मसाज करत राहायचं. आणि छान वाटतं बरं का थोडंसं, आणि झोप पण मस्त लागते. तर आता हे पटपट करून घेते. तर त्याच्यानंतर आता फ्रेश झाले, मस्त रुद्राला दूध दिलं. ते दूध पिऊन पण त्याचं झालं आणि कूलरमध्ये पाणी होत आहे, लाच लाल त्याला जे काम करू नको म्हणते ना मी, तेच त्याला करायचं असतं. त्याला कूलरमध्ये पाणी ओतायचं असतं, कारण हा कूलर वेगळा ना, वरतून पाणी ओतायचं, तर त्याला ते प्रचंड आवडतं. तोपर्यंत म्हटलं थोडा डोळ्याचा मसाज करून घेते. तर ही द नॅचरल वॉश यांचीच अंडर आय क्रीम आहे. फरक पडतो का नाही माहीत नाही, पण मसाज केलं ना की छान वाटतंय. त्याच्यामुळे मग मी हे थोडंसं करते, 5-1 मिनटं करते. ते पण मला लय कंटाळा येतो करत बसायचा. असं वाटतं बोटानेच पटपट मसाज केला, तो रोलर फिरवत बसा वगैरे त्यापेक्षा. आणि चला, तर आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.